मुंबईतील मराठा आंदोलनावरती काल उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनंतर आज काही प्रमाणात रस्ते मोकळे झालेत। मात्र मंत्रालय परिसरात देखील परिस्थिती आता पूर्वपदावर येतेय। मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। मराठा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मुंबईतील अनेक ठिकाणचे जे रस्ते आहेत ते पुन्हा आता काही प्रमाणामध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या मंत्रालय परिसरामध्ये आहे। आपण या ठिकाणी काल बघितलं होतं का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक मंत्रालयाच्या दिशेने चालून येत होते, या ठिकाणी घोषणाबाजी करत होते। मात्र आज या ठिकाणी सुट्टी असली तरी देखील या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी काही जे नोकरदार आहेत त्यांना आजूबाजूचे काही रस्ते बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पायपीट देखील करत या ठिकाणी चालून जावं लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र कालपेक्षा या मंत्रालय परिसरातली जी परिस्थिती आहे ती काही प्रमाणात पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मंत्रालय परिसरामध्ये काल काही मराठा आंदोलकांनी आतमध्ये जाण्याचा प्रवेश केला, जोरदार घोषणाबाजी केली, या ठिकाणी रस्ते अडवले, त्या ठिकाणी गाड्यांच्या समोर त्या ठिकाणी जाऊन घोषणाबाजी केली। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सूचनानंतर या ठिकाणी आपण जर बघतोय तर आज काही प्रमाणामध्ये या ठिकाणी हे सगळे रस्ते जे आहेत ते रस्ते या ठिकाणी मोकळे करण्यात येते आणि जे VIP मार्ग आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात खुले करण्यात आल्याचं पाहायला मिळते। एकूण जर बघितली तर कालपेक्षा या संपूर्ण मंत्रालय परिसरातील जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येताना आपल्याला दिसून येते। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, ABP माझा, मुंबई। आणि हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई